डॉक्टर, मी गर्भनिरोधक गोळ्या घेते आहे, त्या सुरक्षित आहेत का? त्यामुळे माझ्या शरीरावर काही विपरीत परिणाम होतील का? माझी गर्भनिरोधक गोळी आज चुकली, मला लगेचच गर्भधारणा होईल का? या आणि अशा अनेक प्रश्नांचं उत्तर घेऊन मी येत आहे डॉक्टर सुदेश दोशी, स्त्री आरोग्य तज्ज्ञ व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ, पंढरपूर. आपण विविध प्रकारच्या गर्भनिरोधक साधनांची माहिती बघितली. आज आपण चर्चा करणार आहोत गर्भनिरोधक गोळ्यांविषयी. गर्भनिरोधक गोळ्या जवळजवळ गेली 70 वर्ष बाजारामध्ये आहेत, विविध प्रकारच्या आहेत. त्याच्यामध्ये अनेक बदल झालेले आहेत आणि आता सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्या अतिशय उत्कृष्ट प्रतीच्या आहेत आणि उच्च दर्जाच्या आहेत, कमीत कमी सहपरिणाम असणाऱ्या आहेत. विविध प्रकारच्या गोळ्या, पण सर्वसामान्यपणे ज्या गोळ्या वापरल्या जातात त्याच्याविषयी आपण बोलूया. हे गर्भनिरोधक गोळ्या एका पाकिटात येतात. त्या पाकिटामध्ये 21 गर्भनिरोधक गोळ्या असतात आणि 8 लोहाच्या गोळ्या असतात. काही कंपन्यांच्या पाकिटामध्ये लोहाच्या गोळ्या नसतात, फक्त 21 औषधी गोळ्याच असतात. ही गोळी केव्हा सुरू करायची? तर सर्वसाधारणपणे पाळी आल्यानंतर पाळीच्या 3ऱ्या, 4थ्या, 5व्या दिवशी तुम्ही ही गोळी सुरू करू शकता. एकदा गोळी सुरू केली की न चुकता न विसरता रोज 21 दिवस ही गोळी ओळीने घ्यावी लागते. गोळी आधीमध्ये चुकवायची नाही, विसरायची नाही. मग हे कसं साध्य करायचं? सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे रात्री झोपताना पाकिट बेडजवळ ठेवायचं आणि झोपताना आपल्याला गोळी खाऊनच झोपायचं, असं लक्षात ठेवलं म्हणजे सहसा गोळी चुकत नाही. दुसरा मार्ग, नवीन जनरेशन आहे, मोबाईलला रिमाइंडर लावा, गोळी खाल्ली का, गोळी खाल्ली का, गोळी खाल्ली का, गोळी खायचे लक्षात राहील. किंवा तिसरं, ज्यांचे पतिराज खरंच गर्भनिरोधनामध्ये इंटरेस्टेड आहेत, ज्यांना गर्भनिरोधन हे फक्त स्त्रीची जबाबदारी नसून पुरुषाचीही जबाबदारी याची जाण आहे, त्यांना सांगा की तुम्ही मला आठवण करून द्या, मी गोळी खाते, म्हणजे जबाबदारी विभागून घेता येईल. पुढची गोष्ट, ह्या गोळ्या 21 गोळ्या संपल्या की नंतर जर लक्षात ठेवण्यासाठी म्हणून त्याच्यामध्ये 7 लोहाच्या गोळ्या असतील तर त्या ओळीने घेत राहा. 7 लोहाच्या गोळ्या गर्भनिरोधनाच्या दृष्टीने उपयुक्त नाहीत किंवा उपयोगाच्या नाहीत, पण त्यांनी रक्तातली लोहाची मात्रा चांगली होती, हिमोग्लोबिन चांगलं राहतं म्हणून सरकार आपल्याला ते देतं आणि लक्षात ठेवायलाही सोपं पडतं म्हणून 7 दिवस आपल्याला ते असतात. त्या 7 दिवसामध्ये गर्भनिरोधक औषध आपण घेत नाही, परंतु त्या 7 दिवसामध्ये पाळी येऊन जाते. कारण साधारणपणे गर्भनिरोधक 21 गोळ्या संपल्या, 3ऱ्या, 4थ्या दिवशी पाळी येते. पाळीचा कितवा का दिवस असं ना, 28 दिवस संपले की 29व्या दिवशी तुम्हाला पुढचं पाकिट चालू करायचं आहे. अशा पद्धतीने 21 दिवस गोळ्या, 7 दिवस सुट्टी किंवा लोहाच्या गोळ्या, 21 दिवस गर्भनिरोधक गोळ्या, 7 दिवस सुट्टी किंवा लोहाच्या गोळ्या, अशा पद्धतीने जेवढे दिवस तुम्हाला मूल नको आहे तेवढे दिवस तुम्ही गोळ्या घेऊ शकता. ह्या गोळ्यांचे फायदे काय? तर ह्या गोळ्यांनी गर्भनिरोधक परिणाम अतिशय उत्कृष्टरित्या साधला जातो. म्हणजे जवळजवळ 1000 स्त्रियांनी जर गोळ्या वर्षभर वापरल्या, त्यातल्या फक्त 3 स्त्रियांना दिवस राहतील इतकेची उपयुक्तता चांगली आहे. दुसरी गोष्ट, गर्भनिरोधन सोडून या गोळ्यांचे अनेक फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला फायदा काय? तर याच्यामुळे तुमची पाळी नियमित होते, अगदी ठरलेल्या दिवशी ठरलेली वेळ येते. दुसरी गोष्ट, ज्या स्त्रियांना पाळीमध्ये पोटात दुखतं, पाळीमध्ये रक्तस्रावाचं प्रमाण खूप जास्त आहे, अशा स्त्रियांची पाळीतली पोटदुखी आणि पाळीतला रक्तस्राव पण कमी होतो. मनी सेव्ड इज मनी अर्न्ड, त्याप्रमाणे हे रक्त जे वाहून जाणार आहे ते जर नाही वाहून गेलं तर शरीरातली हिमोग्लोबिनची पातळी आणि स्त्रियांचं आरोग्य सुधारायला मदत होते. या गर्भनिरोधक गोळ्यांमुळं छातीच्या कॅन्सरसारख्या काही कॅन्सरपासून काही प्रमाणात आपल्याला सुरक्षिततासुद्धा मिळते. या गोळ्यांमुळं कुठलाही कॅन्सर होत नाही. या गोळ्यांचे अजून फायदे काय किंवा तोटे काय? तर या गोळ्या घेतल्यामुळं स्त्रियांचं काही प्रमाणात वजन वाढू शकतं. ज्या अतिशय सडपातळ स्त्रिया असतील त्यांच्यासाठी हा फायदा आहे, परंतु ज्या स्त्रियांचं वजन आधीच जास्त असेल त्यांच्यासाठी हा तोटा होऊ शकतो. परंतु आता बाजारात नवीन वजन न वाढणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्यासुद्धा उपलब्ध आहेत. तुमच्या डॉक्टरांच्याकडे तुम्ही याच्याविषयी चौकशी करू शकता का? सगळ्याच स्त्रिया सगळ्याच वयात या गोळ्या वापरू शकतात का? याचा तर हो आणि नाही असंही आहे. सर्वसाधारणपणे वयवर्ष 35च्या आत ज्या स्त्रिया असतील, ज्यांना डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर किंवा हृदयरोग किंवा ज्यांच्या रक्तात गुठळ्या होण्याचा आजार ज्यांना नाही आहे, अशा सर्व स्त्रिया या गोळ्या वापरू शकतात. ज्यांना हायपरटेन्शन म्हणजे रक्तदाब आहे, डायबिटीस आहे, ज्यांना रक्तात गुठळ्या होण्याचे आजार आहेत, अशा स्त्रियांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन तशी विशिष्ट प्रकारचा इतिहास त्यांचा सांगून मगच डॉक्टर ठरवतील की तुम्ही गोळ्या घेण्यासाठी योग्य आहात किंवा नाही, किंवा रादर तुमच्यासाठी गोळ्या योग्य आहेत की नाही हे डॉक्टर तुमचे ठरवतील. गर्भनिरोधक गोळ्या उत्कृष्ट गर्भनिरोधक साधन आहे. याच्यामध्ये फक्त एकच अडचण आहे की गोळी रोजच्या रोज खावी लागते आणि गोळी खायचे विसरणं हा मानवी स्वभाव आहे, त्याला आपण काही करू शकत नाही. मग समजा एखाद्या दिवशी गोळी विसरलीच तर काय करायचं? जेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपण गोळी खायची विसरलो, तत्क्षणी लगेच एक गोळी घेऊन टाकावी, म्हणजे मग त्याचा गर्भनिरोधक परिणाम बऱ्यापैकी राहतो.
किंवा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तुमच्या लक्षात आलं तर दुसऱ्या दिवशी 1च्या ऐवजी 2 गोळ्या खाव्यात, म्हणजे गर्भनिरोधक परिणाम चांगला राहतो. असं एकाच चक्रामध्ये, एकाच सायकलमध्ये 2-3 वेळा झालं तर काय करावं, तर गोळ्या तशाच घ्याव्यात. परंतु एक ॲडिशनल बॅकअप मेथड म्हणून तुम्ही त्या महिन्यामध्ये कंडोमचा वापर करू शकता किंवा इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन, तातडीचं संतती नियमन आपण जे बघितलं, LNGची गोळी 1.5 मिलीग्रॅमची, ती घेऊ शकता. त्यांनी गर्भधारणा होण्यास प्रतिबंध होऊ शकतो. अशा पद्धतीने गर्भनिरोधक गोळ्या तुम्ही घेतल्यात तर संतती नियमन हे अतिशय उत्कृष्टरित्या साधलं जाऊ शकतो. गर्भनिरोधक गोळी घेत असताना तुम्ही सर्वसाधारणपणे तुम्हाला काहीही त्रास असला अथवा नसला तरी वर्षातून एकदा मात्र डॉक्टरांच्याकडे जाणे, डॉक्टरांना भेटून तुमचे गर्भनिरोधक गोळ्यांचं व्यवस्थित आहे किंवा नाही हे बघणं गरजेचं असतं. त्यामुळे गर्भनिरोधक गोळ्याच्या वर्षातून एकदा तरी डॉक्टरांची गाठ घ्या, तुम्हाला त्रास होत असेल किंवा नसेल. अशा गर्भनिरोधक गोळ्या उत्कृष्ट गोळ्या आहेत, उत्कृष्ट संतती नियमनाचं साधन आहे.